विजापूर रोडवरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे वन विभागानं टुरिझम अंतर्गत उभारलेल्या वन उद्यानाचं लोकार्पण गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं। या कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। राखीव वन क्षेत्रात जिल्हा नियोजन समितीमधून इको टुरिझम अंतर्गत 1,52,00,000 रुपये खर्चून पर्यटन केंद्राची उभारणी करण्यात आली। त्या ठिकाणी वन्यजीवांची सचित्र माहिती, ग्रामीण भागातील बलुतेदारी, स्थानिक प्रजातींची झाडे, साहसी खेळ, ध्यान मंडप, निरीक्षण मनोरे, पर्जन्यमापन केंद्र यासह पर्यावरण विषयक उपक्रमासाठी खुलं सभागृह आहे। वन उद्यानामुळे कुडल संगम दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हे पर्यटन केंद्र विकसित होईल। उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, विशेष कार्याधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, सहाय्यक वन संरक्षक बाबा गोरख हाके, वन परिक्षेत्र अधिकारी डीपी खलाने, डॉक्टर चन्नगोंडा हविनाळे, यतीन शहा, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले, सरपंच शिवानंद बंडे, मल्लिकार्जुन सुरवसे, हनुमंत कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थ व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। यांनी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वन विभागाच्या असणाऱ्या जागा या मूळ वन विभाग म्हणून जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा लक्षात ठेवून विकसित करणं सुरू केलं आहे। त्याच्यामध्ये बापूंसारखे लोकप्रतिनिधी जेव्हा असतात त्यावेळेला वन विभागाची ही योजना लक्षात घेऊन ते अधिकाधिक निधी आपल्या मतदारसंघात कसा नेता येईल असा प्रयत्न करतात। तसं वन विभागाने बापूंकडे प्रस्ताव मांडला। गावात आल्यानंतर बापूंच्या लक्षात आलं की ही हायवेमुळे डिवाइड झालेली जागा पलीकडे जरी खूप मोठी असली तर ती मोठी जागा ही मोठमोठे वृक्ष डेव्हलप करण्यासाठी, जंगल डेव्हलप करण्यासाठी, त्या जंगल डेव्हलप केल्यामुळे अनेक जैवविविधता म्हणतो, विविध प्राणी त्या ठिकाणी मुक्तपणे वावरण्यासाठी आहे। पण ही हायवेने डिवाइड झाल्यानंतर उरलेली 5 एकर म्हणजे 2 हेक्टर जागा ही आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी भेट द्यावी, असं एक चांगलं वन उद्यान डेव्हलप करता येईल असा विचार करून आधीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बापूंनी विनंती केली। त्यातला पहिला टप्पा आता पूर्ण झाला। 1 एप्रिल नंतर जेव्हा नवीन निधी येईल तेव्हा उरलेला टप्पा आपण पूर्ण करू। पण पहिला टप्पा इतका सुंदर झाला आहे की त्याचं उद्घाटन लगेच करून टाकलं तर उद्यापासून लोकांची भेट देणं सुरू होईल, ज्याबद्दल माझ्या मनात काही कल्पना आहे ती मी सांगतो। तर अशा नांदणी वन उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे माजी मंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार, आम्हा सगळ्यांचे नेते सुभाष बापू देशमुख व्यासपीठावर उपस्थित, ज्यांचा उल्लेख बापूंनी केला की सरकारी नोकरी करत असताना ती नोकरी नाहीये, ते मिशन आहे आणि घर म्हणून काम केलं पाहिजे असा विचार करणारे फार सरकारी कर्मचारी कमी असतात। आता कमी असतात असं म्हणताना स्वाभाविकपणे असतात हा त्याच्यात अभिप्रेत अर्थ आहे। त्यातल्या असतात मधले एक धैर्यशील पाटील मला 2-3 वेळेला डीपीडीसीच्या बैठकीत जाणवलं की जे आपला घराचा पडदा कसा असावा हा सुद्धा माणूस बायको आणि नवरा मिळून विचार करतात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।